अहो मला शॉपिंग करायला पैसे द्या की. दिलं असतं ग, तर तुझ्या आईनं 50,000 रुपये नेलेत ना, ते दिलेत का अजून बघ. दीर की अहो तिनं कुठं जाते तिनं. मग माझ्याकडं का पैशात झाड आहे का? अहो पण मला लागायचे तो शॉपिंगला पैसे. तुला लागणार आहेत, मी बी देतो म्हणलं नाही, म्हणलं नाही. मग तुझ्या आईकडे जाऊ, ते 50,000 घेऊ, त्यातलं तुला 10,000 रुपये अहो देतो. पण आता लगेच कुठले देणार आहे तुम्हाला पैसे. मग मी आता लगेच तुला पैसे कुठलं देऊ? माझ्याजवळ आहेत का? पण आईकडे तर राहतं का आता आपल्याला गेल्यावर चल ना, द्यायला? विचार ना मग. आता नेताना गोड बोलून गेली का नाही? 15 दिवसानं पैसे देते म्हणली. आज महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने, त्याने पैसे दिलं पाहिजे का नाही? अहो दिलती ना अपडेट जरा त्यांची बी. दिल म्हणजे माझ्या घरी काय म्हणजे टाटा बिर्ला अंबानी येऊन गेलाय होय? अहो पण कुठे जातात पैसे. पैशासाठी पण मला का भांडताय तुम्ही. मग माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून बांधतोय ना. आईला पैसे दिले, आपल्या प्रपंचात कशाला भांडणं तडणं करताय तुम्ही. मी आपल्या ह्याच्या संसारात भांडणं तणणं करत नाही. चाललाय शॉपिंगला, पैसे पाहिजेत, माझ्याजवळ पैसे नाही. त्याला तुम्ही मागा तिला. कोण? तुम्ही मागा तिला. मी दिले नाही, तू दिले, तू मागून घे. जावाय मला भांडायला लागलाय म्हणावं, ते पैसे देऊन टाक. का तिच्याकडे मागते मी म्हातारा तिला. मेल्यावर डॉक्टर आणून ए काय उपयोग मम्मी, आहे का? पैसे त्यांचं घेऊन उसनं घेतलेलं देऊन टाक. पप्याला बोलवते, पप्याला बोलवते. पप्या काय म्हणते, पप्या पैसे दिले तर मी पैसे रोज जावं मला नाही तसलं बोलतोय, काय पण म्हणतोय. पप्या पैसे द्यायचे पाहुणं काय करा, तुमच्या पाया पडते घेतले तर मी त्याच्या नोकरीसाठी घेतले तर घेतलं आम्ही बी दिलं का नाही? दिलं की मी कुठं नाही म्हणते. 10,000-20,000 पुरीला शॉपिंगला लागते, ते कुठं आणून मग देऊ? आता ऐका की तुम्ही नवरा बायको आहे माझ्यासाठी, कशाला तुम्ही भांडणं करता. अगं मला 1 रुपया पण देत नाहीत तुला पैसे दिले ते म्हणून, मला काय पण आणून देत नाही. पप्याला बोलवून घेते, पप्याला दिला तर नोकरी ती मला नोकरी लागायची आहे, मला एवढे पैसे दे 50,000 रुपये म्हणून मी तुमच्याकडे घेतले तर. पप्याला इचरा, पप्या दारू पिऊन दररोज माझ्यापासून समोरनं जातोय. मग त्याला रोज दारू पिते. बोलवते दारूला पैसे येते, ते लोकांचे पैसे द्यायला येत नाही होय. बोल की पप्याला पैसे देऊन टाक त्यांचे पैसे. मी आता आल्यावर त्याला म्हणते, बाबा तो आम्हाला नोकरीला म्हणून माझ्याकडे 50,000 रुपये घेतले. मग ते पैसे काय केलं, तुला नोकरी बी नाही काय नाही, दररोज पितो या. ज्या कामासाठी नेलं ते काम केलं पाहिजे त्याला का नाही? विचारते आल्यावर मी, बाबा तुम्ही भांडणं करता का, पैशासाठी तुम्ही कशाला भांडणं करता. मी आज नाही म्हणलं तुम्हाला द्यायच मी लावते. तिला म्हणलं, मी पैसे म्हणजे तू पैसे दिले, तू आणून दे. बघू पप्या आला, त्यातलं 10,000 रुपये पप्या आला की पप्याकडे मी तुम्हाला मागून. अगं पण तुम्ही पैसे देस तरी मला माणूस 1 रुपया पण देणार नाही. रोज माझ्या सगळं भांडणं करते ते रोज. का तसं भांडणं करता, घरात चांगलं असतं, लक्ष्मी बाहेर जाते भांडणं करून. पैसे काय बुडायचं आहे अहो, का? तुमच्यामुळे तर भांडणं लागले ती. पण पैसे बुडतेला काय मी आज नाही म्हणलं तुम्हाला देणारच आहे की व. एवढं मिरवताय कानात घालून हे ते अहो, सगळं गाण नक्कीच ठेवावं आणि ती आहे. द्यावं ना. मग अहो सगळं नकलीच आहे. नकली आई वय. सगळ्याचा डोळ्यामुळे सगळं मोडून टाकलं का? ते सोन्याचं असतं तर तुम्हाला 50,000 मागितलं असतं का? सोन्यावर गेले, कोण घेतंय सोनं आजकाल. कशाला नकली तर घालावं? मग काय करायचं, जेव्हाची आवाज करायची नाही बे. पप्याला बोलवते, कुठे गेला पप्या, बघते थांब बाहेर. घ्या नाही तर कुठेतरी सालान लावा त्या पप्याला आणि ते पैसे देऊन टाका. माणसाला सोनं घेणं होतंय का आताच्या काळात? कुठलं सोनं मिळतंय बाया, होतं तेवढं मोडून सिलेंडरची टाकी तर मिळते का बघा, आणून द्या एक टाकी. सोनं लाखावरती पैसे गेले. घेऊन ये तेव्हा आणि तू घरी पप्या का बाहेर तोपर्यंत त्याला हे तर पप्या हाक मारा तेवढं मी पप्या तर नाही, मी इथंच राहते आता. पप्या का यायचंय घरी? आता 5-10 मिनिटं आधी येतो म्हणला तर 4-5 वाजता सांगून दे पैसे तेवढं. तो का आलाय? 200 रुपये दे की. अरे पप्या माझ्याकडे रुपया तर आहे का रे? रुपये नको मला, 200 अरे रुपये ही दे. पैशासाठी येऊन तुझ्या दारात बसली, ती 50,000 रुपये घेतल्याला मागती, त्या नवऱ्या बायकोच्या दोघांचं भांडण चाललंय. अगं त्यांचं सोडतो तू, 200 रुपये दे मला. माझ्याकडे 200 रुपये कुठलं? हिच्याकडे लय पैसा हा? आहे, तू दे 200 रुपये. तिचाच नवरा बांधतोय म्हणून दारात आली, ही बसली तो. तिचं 50,000 तिचे मी ही करा दे. काय काय पैसे दे नाही. तुझ्या पायात माझं नाण्याचं वाटोळ झालं की. अरे रोज रोज नवरा मला भांडतोय 50,000 रुपये दे म्हणून. तुला थोडी तर अक्कल आहे का नाही, तुझी बहीण नांदाव म्हणून तुझ्या घरी येऊन मी इथं. नको पिढा नको आम्हाला माघारी जा. मग देऊन टाकते दाजीचं, पहिलं पैसे दे दाजीचं. तुला किती वेळा किती वेळा तुला सांगितले मी दाजीचे पैसे देऊन टाक म्हणून? किती वेळा सांगितले तुला मी? लय मला तू काही ऍड लावलायस रे. अगं दाजीचं का 50,000 आहेत ना, 10 लाख देतो की दाजीला मी. मारती कशाला? मग ते दाजी सारखा पुरला शिवाय देतोय सारखा दाजी काय लय शहाणा आहे का? मला इथं आणून सोडले दाजी कशाला सोडलंय?
इथं जर म्हणला पैसे घेऊनच ये घरला तवर यायचं नाही. पैसे देऊन काय टाकते पैसे तुला नाही फुटानेच मारते बघ. तर म्हणा खर्चून गेलं पैसा. मग मला इथं राहू दे, मी इथंच राहू का मग? तुझा खर्च कोणी घ्यायचा? मग पैसे देऊन टाक दाजीच, मग मला देतो घेऊन ना. जाते ते लगेच. कामाला लागल्यावर दिन कामाचं बघतोय मी अजून झालं अरे नाही तू कामाला. आम्हाला पैसेच दिले असं तर दारू कामाला पिऊन जातो. हिंडायला तू काम करणार आहे का? वाऱ्याने असं उद्या मुठीला चाललंय तू काम मला. करणार आहे का? मी पिलूय. नाच मग का काय मग? मग सुधार सुनाले? की जरा तर सुधार, लग्न करायचे तू जरा सुधार जराशी. आम्हाला जरा वर तोंड बघायसारखं ठेव की जराशी तू थोडं तरी. सारखं असं नशेत जर तू आला तर आम्ही काय सांगणार आहे? कुणाला सांगायचंय? कुणाला सांगायचं? गाव आम्हाला विचारतंय की. मला काम विचारत नाही. तुला कशाला विचारत? तू विचारायच्या लायकीत असतो का? तुला बोलायला तर येतं का? तुला कशाला विचारते ती? कुठे गेलाय दाजी? दाजी आता येईल संध्याकाळी, येतोय दाजी पण. येऊ. दाजी आला का मला मारतोय येऊन सपा सपा लगेच. तुला मारतोय दाजी? मग त्याला मीच मारतो आता. येऊ दे. मग रोज मला हाणताय ते 50,000 रुपयासाठी. नाही येऊ दे दाजीला. आता मीच मारतो दाजीला. तुझ्या अंगाला हात कसं काय लावला त्यांनी? मग विचार आल्यावर दाजीला कशासाठी तू मारलं येऊ म्हणून दे आता. शेना. कुठे गेला? येऊ दे. थांब दाखवू तुम्ही. मग एवढी माझी माहिती येते ना तुला, मग ते दाजीचे पैसे आपलं देऊन टाक. ठीक आहे आधी मग 200 रुपये दे की. पैशाशिवाय काय दुसरं सुस्त आहे का? सुस्त आहे काय दुसरं पैशाशिवाय? अगं काम आहे ग. पाहिजे तर 200 रुपये दे. आई दे की ग 200 रुपये. अरे पप्या नासक्या, तुला कुठला पैसा देऊ मी? वैरे मला याड लावलंय तो. हो लोकांचा पैसा काढून दिला तर नोकरीला म्हणून, आणि दारू पिऊन मुताडे पिऊन येतोय तिथं आणि मला सारखा येड्यावणे करतोय. तसं बोलू नये. तू शानी काय आहे. करायचं मी शहाण्या असून? तू मस्त शहाणा आहेस पण काय उपयोग नाही की तुझ्या शहाण्याचा. दे ग 200 रुपये दे ग. पप्या, ए पप्या. नवरा येतोय आता. अरे दारू सोड र, दारू सोड. तुझ्या बहिणीचं वाटळ होईल र. दारू सोड आणि चांगल्या मार्गाला लाग. दारू काय माझी बायको आहे का तिला सोडून द्यायला? दे की सोडून, पण बायको नाही म्हणल्यावर. बायकोला नाही कोण सोडत. मी दारू पितच नाही. मग काय पितोय? नाही, दारू नाही पित. मग पिऊन येतोय का ते? कसं बोलते बघ की. लेकाला कोण असं बोलतं का ग? दारू नाही पेत मग सुधार की तू. अरे सुधार की. उद्या लग्न आहे ती तुझी. थोडा सुधारणा त्या पुरी बिरीच्या घरी बिरी काय म्हणून टाकते मी. कोण सांगता? तुम्हीच सांगताल त्या पुरीला. आता तू असा तुला छडकणे आल्यावर त्यांना दिसायचं नाही वैर. तर अवघड झालंय गड्या तुमच्या दोघींमुळे माझं. थांब ती पाहुणा आला तुला सांगल नीट. येतोय बघ पाहुणात 5-10 मिनिटात. पाहुणा तर काय लय छान आहे जावा. इथे सारखाच ती पण. ए काय झालं पैशाचं? बघ आता की ए, पाहुणा बस. तुला विचारतोय मी. आलाय आता त्याला मागितले देतो म्हणलंय त्यानं पैसे. जे पैशांचं लवकर. कुठला पैसा? ए, बघ आता बघ दाजी कसं बोलते मला ती. तुला पैसे दिल्यात, तू बघ, दिल्यात ना. मला कोणी पैसे दिले ते? मी मला काय दिलं तो पैसा? दिल नाही तर का? तो पैसे कुणाला दिला? आईला दिलं. हा. आईनं मग कोणाला आईला दिलं? कोण पैसे देणार आहे? आई आई मला कामाला जायची का? मला आई मागल ना पैसे. तू कशाला तेच मागतो? म्हणलं आई कामाला जायची का? ते आईचा आणि माझा विषय आहे. तुम्ही तुमचा विषय तेच मिटवा. की. म्हणून मला आई कामाला जायची का? तुला पैसे कोण दिलं? दाजीने तुला पैसे दिलं. हा तुझा दाजीचा व्यवहार झाला. हा तो पैसा आईला दिलं. हा. आईचा तुझा व्यवहार झाला. हा. आईनं पैसे ए, मला दिलं. एकच माझा सांगतो, व्यवहार पैसे झाला. आत्ताच्या आत्ता द्यायचं, नाहीतर ह्याने मरेपर्यंत त्याने आपलं उमरं वालडायचं नाही. यायचं नाही दारात. दाराला उभा ठेवायचं नाही. आम्ही अजिबात बोलायला लागलो. मी तुला सांगतोय दाराला अजिबात यायचं नाही. ए चल का उठ. पैसे असं हाय किती- का? अहो, कुणाला बोलताय? पण पोरगी तुझ्या माझ्या पायात बायकोला पोरीला मी झालं का नाही? येणं जाणं चल. बंद झालं का किती आहे नाही? तुमचं पैसे? 50,000 रुपये दिलेत ना, ते पैसे खाली द्यायचे. बसा. हा. हा, टाक खाली बसा पहिलं. तुमचं पैसे दे. खाली बसायचं खाली नाही बसा आता. पहिलं तुम्ही. पैसे द्या. अहो खाली बसा. किती आहे? 50,000 येतं ना. हा. 10 लाख दे. 6 लाखाची भाषा 10 लाख तुझ्या घरी ठेव. आमच्या घरी जागा नाही. हा. मला फक्त 50,000 दे. कपाट फुटलंय आमचं. खराब झालंय. घरात ठेवायची जागा नाही. 10 लाख देतो तुम्हाला. दे मग. 10 वर्ष थांबा. हे घे. 10 वर्ष थांबा. त्याला ए नीट पप्पा सांग. नासक्या दारूच्या नशेत ना, बोलतोय मला ते. सोडून दिल बरं नवरा. का? सोड दारूच्या चिठ्ठी नशेत दिल मला, सोड बोलतोय. चिठ्ठी. अगं काय असलं नवऱ्यामध्ये? अरे माझा नवरा आहे ती. एक राहायची 2-3 अरे तिचा नान्न तुटाला. अरे पप्या तुला कवा कळायचं? अरे मस्तीच बोलतोय ती. मस्तीच बोलतोय. लय आगाऊ नवरा सोडून बोलतोय. मी काय करू? मी मारीन त्याला. पप्या मला मारणार होय? हा. जावा तुझा मला मारा भाषा करतोय. आता पैसा आपण आले तर मला मारेल की रे, काय करायचं मग? सांग मग जरा असं मला. बोलते ती का? देऊन भाऊ टाकी पैसे. अरे देऊन टाकी. देतो म्हणावं दाजी. इकुलचा एक दाजी आहे म्हणून गोड बोलतोय. अरे बाळा, मला मारायची भाषा करतो. पैशाचं बाबा, नाही तू पण देऊन टाक. अरे तुझं बोलणं चांगलं नाही. मला सोडून दिली तर नाव तुला ठेवते लोक. दाजीला नाही ते कोण नाव ठेवणार? पैशासाठी नाही मारणार तुझ्या तुलाच तोंडासाठी. म्हणते बहिणीला इथं ठेवून घेतलंय. तशी पण लोक मला अंग मार खातय. नीट ती तू बोल. म्हणून ठेवते ती. बहिणीसाठी कोण बोलतय का तुला? मग तुमचं पैसे येतं ना, घेऊन जावा. आईच्या कानातली काढून घेऊन जा. काय म्हणलं? नकली आहे म्हणली. नकली चौकटी काय म्हणलं? सोन्यात आहेत. माझी आई आहे नकली घालत नाही. एकदम आहे का? खरं
परत खरं कोण आहे बोलतंय? नकली आहे. आणि जरा बाय कानातला नेऊ का तो कानात काढून तुम्हाला मला देते. मला नका तुम्ही तिथं लिकेला तुला द्या कानातला दिली मोडा, काढून मोडून ते टाक. करा. आणि ते आम्ही हुंडा दिलेला माघार काय 5 तोड सोनं घेऊन गेली ना तू माघार कुणी सोनं दिलंय तुझ्या पैसे दिले आम्ही 1 रुपया सोनं आणलं नाही मग तिनं तिनं कुठे इकलं इचरा की दिला मग आम्हाला काय माहित नाही तिला विचार कुठे विकून टाकलं इचरा कुठे गेला काय मी दिलेलं ते काय ते मुतार दात काय कोण काय घातलं होतं बोलतंय? रे? बाया, तू नशा ते तुला कळतंय तू काय बोलते मला लग्नात काय तर दिलंय का तू दिलं तू दिलंय का लग्नात काहीतरी चार- मी रजिस्टर केले रजिस्टर काय सोनं नेलं नाही तुझ्या ते सुद्धा घरात नाही 5 चांदी तोड सोनं दिलं मी आईपाशी अरे पप्पू 5 तोळ त्या दारूच्या नशेत किती काय काय बोलताय ते? टाकलंच अगं पण मी तुला आपण ते नाही लव्ह मॅरेज शाळेतल्या शाळेतच केलं की त्या दोघांनी मी रजिस्टर केले रजिस्टर लव्ह मॅरेज केलं त्या दोघांनी तू शाळेत शिकाय पाठवली होती का लव्ह मॅरेज करायला पाठवली होती जाऊ दे त्यांच्या जीवाला जीव लागला केलं लेकर बाळ 2 झाले ते पप्पू येड्यावने कसं करतोयस तू मग म्हणून मला म्हणतोय, काय नाही. पाहुण्या रावळ्यात पैसे द्यायचे नाही जाऊ देऊ नको जाऊन दे त्याला त्यांनी तुझ्या पोरगी त्या बघितली पैशामुळं बंद होते सगळं अहो, दाजी कालवा करू नका दाजी 50,000 येतं ना उद्या येतीस तू आता 10,000 द्या की 10,000 उद्या 60,000 घेऊन जावा देऊ का तू त्याला 10,000 देतो उद्या ही फकड्याचं मला देणार तुला 60,000. शॉपिंगला 10,000 देतो मी घरावरचे सगळे पत्र बित्र विकतो अयो ताजी तुला पत्र्या करा तुले पत्र्याच्या घरात तुझ्यामुळं आमचं छपारा झालं पण सोन्यासारखं तुझ्यामुळं मला पत्र्या घरात राहावं लागतंय माझ्यामुळं कसं नवरा तुझं ती आहे त्याने घर नवरा बांधलं आहे पाहिजे. की पण सोडून दिलं तू पैसे पैसे मागतो मनुष्यानं. परत यायचं नाही दारात चल बरं आहे का ताई? जावा जावा नाही जावा तुम्ही जरा जावा जावा येऊ नका परत तुम्ही पण इथं पैसे येणारच नाही ए, जाऊ का मी पप्या रस्त्या बंदरला ये त्याला नको आणू तुझं तू ये मला येऊ देईल का ती येऊन देतोय काय करतोय त्याला पण पाहिजे थोडं सांगतो जा अरे मला पण तुला सोडून जावं वाटत नाही रे पण दाजी शाना नाही रे आल्या तर 4 दिवसांनी माघारी आहे ग नको तुझ्या बोलण्याला गप बसते मला पण तुम्ही लोक पण पाहिजे रे, नवरा बी पाहिजे जा, बरं, नवरा बरं, पण बरं, पाहिजे बरं. सावळं बंद कर त्याला. गपची बसते जा टेन्शन घेऊ नको हा. जा त्याला थोडा चुना लाव टेन्शन घेऊ नको बरं काय नाही. नाही करत ती अरे पप्पू पैसा तसं पण- नसतं बाळा लोकांचं आपण पैसे घेतलेले असतात अगं द्या येतं कुठे पळून चाललंय रे टायगर सांभाळते ती दारू पितोय म्हणते ह्याला कुठली पोरगी द्यावावी द्यायची पोरगी द्यायची पोरगी मिळते आपल्याला का